जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. मेतिका धम्म साखचा कोल्हापूरतर्फे लहान मुलांवर व्यक्तिगत व विविध कलागुणांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी दक्षिण भारत बौद्ध विहार येथे एक दिवसीय शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये 50 ते 60 मुला-मुलींनी भाग घेतला होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमात अनापान सती, ध्यान साधना, पाली भाषेची ओळख, विविध कला कौशल्य, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या मुलांना षण्मुखा अर्धाकर, सविता हुपरीकर, दया मांढरे, वंदना गुंगीकर, शैलजा कोसंबी, सारिका समुद्र यांनी मार्गदर्शन केले. माझे नाव समर्थ महेंद्र समुद्रे आहे आणि हा समर कॅम्प मला खूप आवडला आहे. मी इयत्ता 8वीमध्ये 9वीला जाणार आहे आणि इथं पहिल्या दिवशी आम्ही आता ध्यान साधना घेतली. नंतरून मग आमचं पेपर बॅग शिकवली, पॉट कलरिंग शिकवली. नंतरून मग इन्व्हिटेशन कार्ड कसं बनायचं ते पण शिकवलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला परत ध्यान साधना घेऊन पुस्तकांचे ते पुस्तक वाचून घेतलं आणि आज आमच्याकडून फ्लावर बनवून घेतली आणि मला समर कॅम्प खूप आवडला. एकमेव उद्देश होता की मुलांना बाकीचे ज्ञान, आजकालची मुलं फक्त मोबाईल आणि टी व्ही हे सोडून दुसरं काहीही करत नाहीत. मग त्यांना त्यापासून जरासं दूर ठेवण्यासाठी त्यासाठी त्या मुलांचं आज आम्ही इथं शिबिर घेतलं होतं. त्यात हुपरीकर मॅडम, त्यांची पूर्ण फॅमिली यात हे म्हणजे त्यांनीच हा आयोजन केलं होतं. त्यांच्याबरोबर आम्ही पण होतो. कोसंबी मॅडम, वंदना मॅडम, अशा भरपूर जण आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा मुलांना लहान म्हणजे पेपर बॅग, मुलांना कागदी फुले बनवणे, भरपूर असं म्हणजे व्यक्तिमत्व विकासाबद्दल पण भाषण, संभाषण, कला ह्याबद्दल मुलांना भरपूर आम्ही काहीतरी शिकवलं आणि मुलांनी ते उत्स्फूर्तपणे शिकलेलं सुद्धा आहे. त्यामुळं हे शिबिर खूप छान झालं. पहिल्या दिवशी मुलांचं 40 मुले होती, दुसऱ्या दिवशी ती वाढत गेली. आज 3रा दिवस आहे, आज पण मुले भरपूर आलेले आहेत शिबिरला. व्यक्तिमत्व विकास, वाढ आणि खेळ, त्यांचे जे छंद आहेत, बौद्धिक क्षमता इत्यादी विषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परत खेळाचे विविध प्रकार आणि शैक्षणिक साहित्य, परत क्राफ्ट, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि खेळाचे वेगवेगळे प्रकार, सगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज घेतल्या आणि मुलांचा प्रतिसाद चांगला होता. छान होता मुलांचा प्रतिसाद. 40-45 मुलं होती उपस्थित आणि छान वाटलं. हा कार्यक्रम करून छान वाटलं. इथून पुढे पण असा कार्यक्रम शिबिर 10 दिवस, आता हे 3 दिवसाचं होतं, इथून पुढे आता 10 दिवसाचं शिबिर व्हावी अशी इच्छा आहे आणि आयोजन करण्याची आमची तयारी आहे आणि छान वाटलं. अशीच शिबिरं होत जाईल. विकास तर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर चालू आहे. तर काल मी वाचनाचे महत्त्व या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यामध्ये ज्या काही टेक्निक्स आहेत, वाचनाचा वेग वाढवण्याचा असेल किंवा आकलन शक्ती वाढवण्याचा असेल, त्या संदर्भात मुलांना मार्गदर्शन केले. तर मला खूपच चांगला अनुभव आला. मुलांनी काही प्रात्यक्षिकं पण केली आणि त्यामुळे मुलांमध्ये आता वाचनाची आवड एक निर्माण होईल आणि बाबासाहेब आंबेडकर हे जसे वाचनप्रेमी होते, तसेच मुलांमध्ये देखील वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांची स्वतःची लायब्ररी तयार होईल असं मला वाटतं आणि फारच छान अनुभव होता. थँक्यू. मी डॉक्टर प्रज्ञा मांढरे आणि मी या कॅम्पमध्ये मुलांना पॉट पेंटिंग शिकवायला आलेले आणि माझी मम्मी जी आहे दया मांढरे आणि त्यांच्या फ्रेंड ज्या आहेत हुपरीकर मॅडम, अशा आणि एक 4-5 जणांनी मिळून हा एक समर कॅम्प अरेंज केला होता लहान मुलांसाठी. आजकालचे आपण जे लहान मुलं बघतोय ते दिवसभर टी व्ही बघतात किंवा फोन घेऊन बसतात आणि आपण कसं लहान असताना बाहेर जाऊन बाहेरचे गेम्स खेळायचो किंवा ग्रुपसोबत गेम्स खेळायचो, घरी बसून काय पत्ते खेळायचो, अजून बरेचसे गेम्स खेळायचो. पण आजकालचे जे मुलं आहेत ते घर सोडायला तयार नसतात आणि आता उन्हामध्ये तर बाहेर जायचं सुद्धा थोडं डेंजरस आहे. त्याच्यामुळे काही आपल्याच इथल्या लोकांनी मिळून जे समर कॅम्प घेतलेला तो एक 3 दिवसांसाठी अरेंज केलेला. त्याच्यामध्ये त्यांना आर्ट शिकवलं, क्राफ्ट शिकवलं,
भाषण कसं करायचं, संभाषण कसं करायचं, अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मेडिटेशन सकाळी अर्धा तास सर्व विद्यार्थ्यांचं घेतलेलं आहे आणि 2 वाजेपर्यंत हा असायचा आणि 2 वाजता लंच झाला की ते लोक घरी जायचे. तर आज मला तर खूप मजा आली. म्हणजे सर्वच मुलं खूप एक्साइटमेंट असते त्यांच्यामध्ये. त्यांच्याकडनं पण आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं की कसा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद घ्यायचा. आणि आत्ता तर बरेच लोक जे छोटी मुलं आहेत ते आम्हाला अशी रिक्वेस्ट करतायत की तुम्ही अजून एक 4 दिवस तुम्ही घ्या, अजून 1 महिनाभर तुम्ही हा कॅम्प घ्या. तर आमचं तर असं प्लॅनिंग चालू आहे की दरवर्षी आपण हे समरमध्ये घ्यायचं.